गुड आफ्टरनून डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसीज बघायचे. काल आपण एक शॉर्ट मध्ये बघितलं होतं की डब्ल्यूबीसीज चे टाइप्स कोणते कोणते असतात. तर दोन मेन टाइप्स मी तुम्हाला सांगितले होते. एक होता ग्रॅन्युलोसाइट्स आणि सेकंड वन होता अग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे. ग्रॅन्युलोसाइटचे परत 3 प्रकार पडतात. हेही आपण त्या फ्लो चार्ट मध्ये बघितलं होतं. तर ते कोणते कोणते होते, तर न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स आणि इओसिनोफिल्स असे 3 टाइप्स ग्रॅन्युलोसाइट्सचे आपण बघितले होते. आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं होतं की अग्रॅन्युलोसाइट्सचे परत 2 टाइप्स पडतात, दॅट इज लिम्फोसाइट आणि मोनोसाइट्स आपण बघितलं होतं. ठीक आहे. तर आपण ते फक्त फ्लो चार्टच्या डायग्राम मध्ये बघितलं होतं. आज आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे की ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय, त्याचे कशाच्या बेसिसवर ते टाइप्स पडतात ती, किंवा त्या टाइप्स मध्ये मग कशा कशा प्रकारचे त्यांचे शेप्स असतात किंवा त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी प्रेझेंट असतात ते आपल्याला बघायचंय. तर सगळ्यात पहिले काय सांगितलं इकडे, टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसीज मध्ये पहिला पॉइंट आहे की दीज आर कलरलेस न्यूक्लिएटेड सेल. डब्ल्यूबीसीज कसे आहेत, कलरलेस आणि न्यूक्लिएटेड, म्हणजे त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असल्यामुळे आपण म्हणतो त्यांना न्यूक्लिएटेड सेल. त्यांना कुठल्याही प्रकारचा कलर नसतो म्हणून त्यांना आपण कलरलेस सेल्स म्हणतो. देन सेकंड इज दे शो पॉलिमॉर्फिझम. दे शो पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय की ह्याच्यामध्ये डब्ल्यूबीसी जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आणि साईज शो करतात म्हणून आपण म्हणतो की ते काय शो करतात, दे शो पॉलिमॉर्फिझम. देयर आर 2 टाइप्स डब्ल्यूबीसी. हे 2 मेन टाइप्सचे आहे. दॅट इज फर्स्ट वन इज ग्रॅन्युलोसाइट्स and सेकंड वन इज अग्रॅन्युलोसाइट्स. मग आता ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय, तर आपण बघणार आज आपल्याला फक्त ग्रॅन्युलोसाइट्सच बघायचंय. अग्रॅन्युलोसाइट्स आपण उद्या बघूयात, कारण की ग्रॅन्युलोसाइट्सचे परत 3 डिव्हिजन्स आहेत, ते सुद्धा आपल्याला बघायचे म्हणून आपण 1 बाय 1 घेणार आहोत. तर पहिला पॉइंट काय आहे, ग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे. किंवा पहिला टाइप काय आहे डब्ल्यूबीसीचा, तर ग्रॅन्युलोसाइट्स. मग आता ग्रॅन्युलोसाइट्सचे काही इंट्रोडक्टरी पॉइंट सांगितले. तर डब्ल्यूबीसीज विथ ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. डब्ल्यूबीसी किंवा असे व्हाईट ब्लड सेल्स की ज्यांचा सायटोप्लाझम किंवा सेंट्रल स्पेस जी असते त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात म्हणून काय म्हटलं जातं की हे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. म्हणजेच काय, डब्ल्यूबीसी विथ ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. ग्रॅन्युलर सायटोप्लाझम का म्हणतो आपण, कारण की इकडे डायग्राम काढले मी, तर त्या डायग्राम मध्ये जे तुम्हाला ब्लॅक कलरचे डॉटेड स्ट्रक्चर्स दिसतात त्यांना आपण ग्रॅन्युल्स नाव दिलंय. तर बाळांनो, त्याच्या सायटोप्लाझम मध्ये अशा प्रकारचे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असल्यामुळे आपण त्यांना ग्रॅन्युलोसाइट्स म्हणतो. सेकंड पॉइंट आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट सेल्स. आता आपण पाहिलं होतं डब्ल्यूबीसीज ना किंवा व्हाईट ब्लड सेल्स ना किंवा व्हाईट ब्लड कॉर्पिस्कल्स नाच आपण ल्युकोसाइट सुद्धा म्हणतो. तर हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत त्यांना आपण आणखी काय म्हणू शकतो, कोणता दुसरा नाव आहे त्याच्यासाठी, तर इट इज पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट सेल्स. का आपण असं नाव दिलंय त्याला किंवा का अशा प्रकारचं नाव त्याला दिलंय, तर पॉलिमॉर्फो मीन्स की डब्ल्यूबीसी मध्ये किंवा ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेप्सचे किंवा वेगवेगळ्या प्रकार त्यांचा जो न्यूक्लियस आहे वेगवेगळ्या प्रकारचा शेप ते न्यूक्लियस शो करतो त्याच्या सायटोप्लाझम मध्ये असणारा, म्हणून आपण त्याला म्हणतो पॉलिमॉर्फो. पॉली मीन्स एकापेक्षा जास्त. ठीक आहे. मॉर्फो मीन्स त्यांचं स्ट्रक्चर जे असतं किंवा शेप जो असतो. न्यूक्लियर, न्यूक्लियर म्हणजे त्यांचा जो न्यूक्लियस आहे तो वेगवेगळे शेप शो करतो. आणि ल्युकोसाइट म्हणजे डब्ल्यूबीसी किंवा व्हाईट ब्लड सेल्स, म्हणून आपण त्याला म्हणतो पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट सेल्स. म्हणजे त्यांचं जे न्यूक्लियस आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स शो करतं, दॅट इज पॉलिमॉर्फो म्हणतो आपण त्याला. आणि म्हणून आपण याला आणखी कोणत्या दुसऱ्या नावाने विचारू शकतो, तर दॅट इज ग्रॅन्युलोसाइट्स आर ऑल्सो कॉल्ड एज पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट सेल्स. ठीक आहे. द नेक्स्ट पॉइंट इज इट हॅव लोब्युलेटेड न्यूक्लियाई इन डिफरंट शेप्स. आणि या लोब्युलेटेड न्यूक्लियाय किंवा डिफरंट शेप्स मधले न्यूक्लियाय प्रेझेंट असल्यामुळेच आपण याला असं नाव दिलंय. तर म्हणून हा पॉइंट काय सांगितलाय तिसऱ्या याच्यामध्ये, दे हॅव लोब्युलेटेड न्यूक्लियाय इन डिफरंट शेप्स. त्यांच्यामध्ये न्यूक्लियाय किंवा न्यूक्लियस प्रेझेंट असतं की जे वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स शो करतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे किंवा एकापेक्षा जास्त लोब्स त्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. देन फोर्थ वन इज these are formed from myeloid stem cells and once formed do not divide. मग आता हे जे ग्रॅन्युलोसाइट्स असतात ते कशापासून तयार झालेले असतात,
तर दीज आर फॉर्म फ्रॉम मायलाइट स्टेम सेल्स. आपल्या बॉडीमध्ये काही मायलाइट स्टेम सेल्स प्रेझेंट असतात, त्यांच्यापासून हे ग्रॅन्युलोसाइट्स जे असतात ते तयार होत असतात, फॉर्म होत असतात. आणि एकदा का ते फॉर्म झाले की ते परत डिवाइड होत नाही. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डिव्हिजन होत नाही. म्हणून काय सांगितलंय, दीज आर फॉर्म फ्रॉम मायलाइट स्टेम सेल्स अँड वन्स फॉर्म डू नॉट डिवाइड. म्हणजे एकदा का ते तयार झाले की त्यांचं परत विभाजन होत नाही. Then next one is it constitutes about 72% of total WBC. आपल्या बॉडी मधला जो टोटल WBC काउंट असतो त्याच्यापैकी 72% योगदान किंवा कॉन्ट्रीब्युशन कुणाचं असतं, तर या ग्रॅन्युलोसाइट्सचं असतं. म्हणून म्हटलंय इट कॉन्स्टिट्यूट्स अबाउट 72% ऑफ टोटल WBC. The next one is granules are secretory vesicles. मग आपण ऐकतोय की ग्रॅन्युल्स सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स आहे म्हणून त्यांना आपण ग्रॅन्युलोसाइट्स म्हणतो. तर काय आहे ग्रॅन्युल्स नेमकं, तर ग्रॅन्युल्स आर सिक्रेटरी वेसिकल्स. हे जे ग्रॅन्युल्स असतात हे सिक्रेटरी वेसिकल्स असतात किंवा त्यांना आपण सिक्रेटरी वेसिकल सुद्धा म्हणू शकतो. का आपण सिक्रेटरी वेसिकल्स म्हणतो त्यांना, कारण की ते कंटिन्युअसली कुठलं काहीतरी कंपोनंट सिक्रेट करत असतात, स्त्रवत असतात. ठीक आहे, म्हणून आपण त्यांना सिक्रेटरी वेसिकल्स म्हणतो. मग ते काय सिक्रेट करतात, तर these granules contains various secretions and enzymes. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिक्रेशन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनेंट्स प्रेझेंट असतात आणि एन्झाईम सुद्धा प्रेझेंट असतात की ऍज पर रिक्वायरमेंट किंवा जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा ते एन्झाईम्स किंवा सिक्रेशन्स काय होणार, सिक्रेट होणार आणि मग त्याचं युटिलायझेशन करून घेतलं जाणार. Then last one is these are divided into 3 types. हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहे त्यांचे परत 3 प्रकार पडलेले आहेत. मग कोणते कोणते ते 3 टाइप्स, तर फर्स्ट वन इज न्यूट्रोफिल्स, सेकंड वन इज बेसोफिल्स आणि थर्ड वन इज इओसिनोफिल्स. हे तिन्ही जे टाइप्स आहे बाळांनो ते कशाच्या बेसिसवर त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, तर डिपेंडिंग अपॉन स्टेनिंग प्रॉपर्टी. कुठल्या प्रकारचं स्टेन त्यांची बॉडी रिटेन करते. आता स्टेन म्हणजे काय की एक प्रकारचा लिक्विड कंपोनेंट्स असतात ते की ज्यांच्या मदतीने एखादा बॅक्टेरिया असेल, पॅथोजन असेल किंवा आपल्या बॉडी मधल्या वेगवेगळ्या टाईपच्या पेशी असतील यांना व्हिज्युअलाइज करण्यासाठी आपण स्टेनिंग करत असतो की जेणेकरून ते इझिली आपल्याला अंडर मायक्रोस्कोप आपण त्यांना ऑब्झर्व करू शकू. किंवा हे जे स्टेन्स असतात कोणता बॅक्टेरिया किंवा कोणता ऑर्गॅनिझम कोणता स्टेन रिटेन करतो किंवा कोणत्या स्टेनचा कलर स्वतःच्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब करून घेतो, ऑन दी बेसिस ऑफ दॅट आपण ठरवत असतो की तो ग्राम पॉझिटिव्ह असणार आहे की ग्राम निगेटिव्ह असणार आहे. जर व्हायोलेट कलर एखाद्या ऑर्गॅनिझमनी रिटेन केला तर आपण म्हणणार की हा ऑर्गॅनिझम ग्राम पॉझिटिव्ह आहे. किंवा जर पिंक कलर एखाद्या ऑर्गॅनिझमनी रिटेन केला किंवा एखाद्या बॅक्टेरियाने रिटेन केला तर आपण म्हणणार की हा ऑर्गॅनिझम जो आहे तो ग्राम निगेटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट क्लासिफाय करायचं असेल किंवा ऑब्झर्व करायचं असेल, कॅरेक्टर स्टडी करायचे असतील तर असं स्टेनिंग कॅरीड आउट केलं जातं. तर मग हे जे सेल्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन्स रिटेन करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कलर शो करतात. म्हणून त्यांचा काय झालेला आहे, डिपेंडिंग अपॉन दी स्टेनिंग प्रॉपर्टी किंवा त्यांची बॉडीची स्टेनिंग प्रॉपर्टी शो करते. ऑन दी बेसिस ऑफ दॅट या ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 प्रकार पडले. फर्स्ट वन इज न्यूट्रोफिल्स, सेकंड वन इज बेसोफिल्स अँड थर्ड वन इज इओसिनोफिल्स. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही की स्टेनिंग प्रॉपर्टीच्या बेसिसवर हे 3 प्रकार पडलेले आहेत. बाकी तुम्हाला काही एवढं डिटेलमध्ये मी जे तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगितलं ते काही तुम्हाला एवढं एक्झाममध्ये नाही विचारलं जात. मी फक्त जस्ट फॉर युअर कन्व्हिनियन्स तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे की ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 प्रकार असतात. कशाच्या बेसिसवर, तर स्टेनिंग प्रॉपर्टीजच्या बेसिसवर त्यांचे हे 3 प्रकार पडलेले आहेत. फर्स्ट इज न्यूट्रोफिल, सेकंड वन इज बेसोफिल अँड थर्ड वन इज इओसिनोफिल. आपल्याला बघायचं आहे आता सगळ्यात पहिले आहे न्यूट्रोफिल्स. आता न्यूट्रोफिल्स मध्ये काय सांगितलंय, तर दीज आर व्हेरी फाईन, दे कंटेन व्हेरी फाईन ग्रॅन्युल्स. तर त्यांच्या इथे मी तुम्हाला डायग्राम दाखवलंय, तर त्यांच्यामध्ये जे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात ते अगदी मायन्यूट असतात, फाईन असतात. फाईन म्हणजे बारीक. ठीक आहे, अँड लार्ज इन नंबर आणि खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये मी इथे कमी काढले. पण युजली काय असतं की न्यूट्रोफिल्सचं जे सायटोप्लाझम असतं, सेंट्रल स्पेस असते, तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये असे डॉटेड स्ट्रक्चर किंवा असे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. पण ते कसे असतात, व्हेरी फाईन म्हणजे अगदी बारीक असणार. म्हणून काय म्हटलंय,
व्हेरी फाईन ग्रॅन्युल्स. सेकंड पॉईंट इज दीज आर लार्ज इन नंबर्स, त्यांचा जो नंबर असतो किंवा त्यांची जी क्वांटिटी असते ती जास्त असते सायटोप्लाझम मध्ये. देन दीज आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. इव्हनली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय की प्रॉपरली ते सगळीकडे स्प्रेड झालेले असतात, म्हणून म्हटलंय की हे जे ग्रॅन्युल्स असतात दीज आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड अँड स्टेन्ड विथ न्यूट्रल स्टेन्स. न्यूट्रल स्टेनच्या मदतीने त्यांचं स्टेनिंग केलं जातं, ठीक आहे, की जेणेकरून म्हणजे न्यूट्रल स्टेन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डाईस कलर्स वगैरे असतात, ठीक आहे, कलरफुल असतात ते डाईस किंवा स्टेन्स जे असतात ते कसे असतात, कलरफुल असतात. म्हणून काय सांगितलंय, दीज आर स्टेन विथ न्यूट्रल स्टेन्स. पण कोणत्या प्रकारचा स्टेन यूज केला जातो त्यांना स्टेनिंग करण्यासाठी, तर न्यूट्रल स्टेन यूज केला जातो. Then the next point is it constitutes 70% of total WBCs. या न्यूट्रोफिल्सचं टोटल WBCच्या काउंट मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन, किती योगदान असतं, तर इट इज 70%. टोटल WBC फॉर्मेशन मध्ये न्यूट्रोफिल्स 70% एवढं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देत असतात. देन दीज आर स्पेरिकल सेव्हरल लोब्ड न्यूक्लियस. म्हणजे हे जे न्यूट्रोफिल्स असतात ते कसे असतात, स्पेरिकल असतात, सर्क्युलर असतात. आणि काय सांगितलंय, सेव्हरल लोब्ड न्यूक्लियस म्हणजे त्यांचा जो न्यूक्लियस असतो तो सेव्हरल लोब्ड असतो. आता इथे डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये 1 2 3 इथे नाव दिले आपण न्यूक्लियस 1 2 3 म्हणजे एकापेक्षा जास्त लोब्स, एकापेक्षा जास्त कंपार्टमेंट्स तो न्यूक्लियस शो करतोय, म्हणून आपण म्हटलंय सेव्हरल लोब्ड. सेव्हरल म्हणजे एकापेक्षा जास्त, ठीक आहे, लोब्स किंवा कंपार्टमेंट तो न्यूक्लियस शो करतो, म्हणून न्यूक्लियस कसा म्हटलंय ते सेव्हरल लोब्ड न्यूक्लियस. दीज आर एबल टू परफॉर्म अमिबॉइड मूवमेंट अँड फॅगोसायटोसिस. हे न्यूट्रोफिल्स जे असतात ते अमिबॉइड मूवमेंट शो करतात. मी तुम्हाला सांगितलं होतं काल आपण अमिबॉइड मूवमेंट बघितलं होतं, तर हे जे न्यूट्रोफिल्स असतात बाळांनो ते सुद्धा अमिबॉइड मूवमेंट शो करतात. In addition to that, they also show phagocytosis. मी तुम्हाला सांगितलं होतं दोन टर्म्स असतात, फॅगोसायटोसिस आणि पिनोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे सेल्फ इटिंग आणि पिनोसायटोसिस म्हणजे सेल्फ ड्रिंकिंग. म्हणजे जर एखाद्या पेशीमधला लिक्विड किंवा फ्लुइड पार्ट जर एखाद्या बॅक्टेरियाच्या किंवा पॅथोजनच्या मदतीने ड्रिंक केला जात असेल तर दॅट विल बी पिनोसायटोसिस. आणि फॅगोसायटोसिस म्हणजे काय की तो जो इन्फेक्शन कॉज करणारा बॅक्टेरिया असेल किंवा पॅथोजन असेल त्याला एंगल्फ केलं जातं, स्वॉलो केलं जातं किंवा गिळून घेतलं जातं, ठीक आहे. तर हे करण्याचं काम कोण करणार, असे वेगवेगळ्या पेशी ज्या बेनिफिशियल किंवा युजफुल असतात आपल्या बॉडीमध्ये की जे काय करतात पॅथोजन किंवा इन्फेक्शन कॉज करणाऱ्या बॅक्टेरियाला गिळून घेतात, त्या टर्मला तुम्ही म्हणत असता फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे काय की एंगल्फिंग ऑफ बॅक्टेरिया, ठीक आहे, किंवा इन्फेक्शन कॉज करणाऱ्या बॅक्टेरियाला काय केलं जातं, ईट केलं जातं, एनगल्फ केलं जातं, त्याला तुम्ही म्हणत असता फॅगोसायटोसिस, की जेणेकरून त्याच्यापासून होणारं जे इन्फेक्शन आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. द नेक्स्ट पॉइंट इज इट डिस्ट्रॉयज पॅथोजन बाय फॅगोसायटोसिस. मी तुम्हाला सांगितलं की पॅथोजन जे आहे त्याला डिस्ट्रॉय केलं जातं कशाच्या मदतीने, फॅगोसायटोसिसच्या मदतीने. म्हणजेच इन शॉर्ट इन्फेक्शन कॉज करणाऱ्या ऑर्गॅनिझमला हे काय करतात, एनगल्फ करतात किंवा ईट करतात, त्यालाच म्हणतात तुम्ही फॅगोसायटोसिस. देन लास्ट वन इज फर्स्ट इज मिक्सचर ऑफ डेड न्यूट्रोफिल्स, डॅमेज टिश्यूज अँड मायक्रोब्स. हा फक्त एक कन्व्हिनियन्स साठी तुम्हाला पॉइंट सांगितलाय की तुम्हाला एखादी जखम झाली असेल तर बऱ्याच वेळा तिथे पस होतो, पस मीन्स पू म्हणता तुम्ही त्याला, ठीक आहे. तर त्या जखमेच्या ठिकाणी पू होत असतो किंवा पस होत असतो, तर पस नेमका किंवा तो पू जो असतो ते काय असतं, तर इट इज डेड न्यूट्रोफिल्स. हे जे न्यूट्रोफिल्स असतात की जे डेड झालेले असतात ते डेड न्यूट्रोफिल्स तुमच्या त्या पस मध्ये प्रेझेंट असतात. डॅमेज्ड टिश्यूज, आपल्या स्किन मधले डॅमेज झालेले जे टिश्यूज असतात ते त्या पस मध्ये प्रेझेंट असतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रोब्स असतात, सूक्ष्म जीव असतात, हे त्या पस मध्ये किंवा तो जो पू असतो त्याच्यामध्ये ते प्रेझेंट असतात, ठीक आहे. तर हे झालं न्यूट्रोफिल्स. तर नेक्स्ट वन इज बेसोफिल्स. आता बेसोफिल्स काय आहे, बेसोफिल्सना तुम्ही सायनोफिल्स सुद्धा म्हणू शकता. तर व्हेरी फ्यू ग्रॅन्युल्स ऑफ लार्ज साइज, यांच्या सायटोप्लाझम मध्ये अगदी कमी. न्यूट्रोफिल्स मध्ये आपण पाहिलं होतं की जास्त प्रमाणामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात, त्याच्या ऑपोजिट जे बेसोफिल्स असतात किंवा सायनोफिल्स असतात त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये किंवा सेंट्रल स्पेस मध्ये खूप कमी ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात, ठीक आहे. मी इथे जरी जास्त दाखवले तरी काय इथे की खूप कमी प्रमाणामध्ये त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर ते जे ग्रॅन्युल्स असतात ते लार्ज साइजचे असतात किंवा त्यांची साइज मोठी असते. दीज आर स्टेन्ड विथ मिथिलीन ब्लू which is a basic stain.
यांच्यामध्ये कोणता स्टेन यूज केला जातो बाळांना फॉर स्टेनिंग पर्पज, तर मिथिलीन ब्लू नावाचा स्टेन यूज केला जातो. मिथिलीन ब्लू हा बेसिक स्टेन आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज नॉन फॅगोसाइटिक स्मॉल अँड स्पेरिकल. हे जे बेसोफिल्स असतात हे नॉन फॅगोसाइटिक सेल्स असतात. नॉन फॅगोसाइटिक म्हणजे काय की ते फॅगोसाइटोसिस शो करणार नाही किंवा एखाद्या पॅथोजनला एंगल्फ करणार नाही किंवा इट करणार नाही, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, दीज आर नॉन फॅगोसाइटिक. नंतर ते कसे असतात, अगदी स्मॉल असतात. बेसोफिल्स जे असतात ते कसे असतात, स्मॉल असतात आणि स्पेरिकल असतात. ठीक आहे. त्यांचा सुद्धा शेप कसा असतो, सर्क्युलर असतो. देन इट कॉन्स्टिट्यूट 0.5 to 1% ऑफ टोटल डब्ल्यूबीसी. यांचं किती योगदान असतं टोटल डब्ल्यूबीसी फॉर्मेशन मध्ये, तर ओनली 0.5 to 1% एवढंच या बेसोफिल्सचं त्यांच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं टोटल डब्ल्यूबीसी काउंट मध्ये. नेक्स्ट, ट्विस्टेड न्यूक्लियस इज प्रेझेंट. त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये जो न्यूक्लियस असतो तो समवॉट ट्विस्टेड असतो. ठीक आहे. इथे डायग्राम मध्ये मी तुम्हाला बुक मध्ये डायग्राम अशीच दिली आहे, पण युजली ट्विस्टेड म्हणजे कसा असतो की असा पिरगळलेला असतो. ठीक आहे. तर ह्यांचा जो न्यूक्लियस असतो तो कसा असतो बाळांना, थोडासा समवॉट ट्विस्टेड फॉर्म मध्ये असतो. देन प्रेझेंट इन इन्फेक्टेड अँड ॲलर्जिक कंडिशन्स ओनली. हे जे बेसोफिल्स असतात हे फक्त केव्हा प्रेझेंट असणार, जेव्हा तुम्हाला एखादं स्किन इन्फेक्शन झालेलं असेल किंवा एखादी ॲलर्जी तुम्हाला तुमच्या स्किनला झाली असेल, तर त्याच कंडिशन मध्ये फक्त हे तिथे काय होणार, ओरिजिनेट होणार किंवा तिथेच हे फक्त प्रेझेंट असणार. ठीक आहे. म्हणून काय म्हटलंय, प्रेझेंट इन इन्फेक्टेड अँड ॲलर्जिक कंडिशन्स ओनली. म्हणजे जेव्हा फक्त इन्फेक्शन किंवा ॲलर्जिक कंडिशन्स तुमच्या स्किनवर झालेली असणार तेव्हाच हे बेसोफिल्स प्रेझेंट असणार. ठीक आहे. देन लास्ट वन इज इट सिक्रीट्स हिस्पॅरिन, हिस्टामाइन अँड सेरोटोनिन. हे जे कंपोनेंट्स आहेत हे सगळे कंपोनेंट्स आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात आणि त्याला सिक्रेट करण्याचं काम कोण करत असतं, बेसोफिल्स किंवा सायनोफिल्स करत असतात. ठीक आहे. म्हणून म्हटलंय दे सिक्रेट हिस्पॅरिन, हिस्टामिन अँड सेरोटोनिन. तर हे होतं बेसोफिल्स किंवा सायनोफिल्स. लास्ट वन आपल्याला बघायचं इओसिनोफिल्स. ओके. तर लास्ट वन इज इओसिनोफिल्स. इओसिनोफिल्स काय आहेत, तर इओसिनोफिल्सनाच तुम्ही आणखी ऍसिडोफिल्स सुद्धा म्हणू शकता. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, दीज कंटेन लायसोसोमल ग्रॅन्युल. यांच्या सायटोप्लाझम मध्ये आता आधीचे जे दोन आपण पाहिले त्याच्यामध्ये नॉर्मल ग्रॅन्युल्स प्रेझेंट होते. ठीक आहे. यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात ज्यांना तुम्ही म्हणता लायसोसोमल ग्रॅन्युल्स. हे लक्षात ठेवायचं. इओसिनोफिल्स हे सगळे टर्म्स तुमच्यासाठी नवीन आहेत पण तरी सुद्धा हे जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर इओसिनोफिल्स जे आहेत बाळांनो, तर इओसिनोफिल्स चा जे सायटोप्लाझम असतं किंवा सेंट्रल स्पेस असते त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, लायसोसोमल ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. तर इओसिनोफिल्स मध्ये काय सांगितलं तुम्हाला की त्यांच्यामध्ये लायसोसोमल ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. these are stained with acidic stain like eosin. यांच्यामध्ये जो स्टेन यूज केला जातो तो ऍसिडिक स्टेन असतो. प्लस काय सांगितले की त्यांचे जे ग्रॅन्युल्स असतात ते रेड कलर शो करतात. देन यांचं कॉन्स्टिट्यूशन किंवा योगदान किती असतं टोटल डब्ल्यूबीसी काउंट मध्ये, तर ओन्ली 1 to 3% एवढंच यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. ठीक आहे. नेक्स्ट यांचा जो न्यूक्लियस असतो तो असतो बायलोब. याच्यामध्ये दिसतील तुम्हाला दोनच कंपार्टमेंट्स आहेत, 1 and 2. म्हणून काय म्हटलं जातं की यांचा जो न्यूक्लियस असतो तो बायलोब्ड असतो की ज्याच्यामध्ये फक्त 2 कंपार्टमेंट्स प्रेझेंट असतात. देन इट डिस्ट्रॉय अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बाय फॅगोसाइटोसिस. एखादा इन्फेक्शन कॉज करणारा पॅथोजन जर आपल्या बॉडीमध्ये इन्क्लूड झाला असेल किंवा आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला असेल डायरेक्टली और इनडायरेक्टली, तर ते त्याचं जे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असतं ते डिस्ट्रॉय करण्याचं काम हे इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स करत असतात. म्हणजेच हे फॅगोसाइटोसिस शो करतात. देन नेक्स्ट पॉइंट इज मी तुम्हाला आपण अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ऑलरेडी शिकलोय आधीच्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय की नंबर इन्क्रीजेस इन ॲलर्जिक कंडिशन. इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स जे आहे
त्यांचा जो नंबर असतो किंवा काउंट असतो तो वाढतो जर तुमच्या बॉडीमध्ये, किंवा केव्हा वाढणार तो, तर इन ॲलर्जिक कंडिशन, जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी झालेली असते तर त्या कंडिशन मध्ये तुमच्या बॉडीमध्ये हा जो इओसिनोफिलचा काउंट असतो तो काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. इट शोज अँटी हिस्टामिनिक प्रॉपर्टी. हे जे इओसिनोफिल्स असतात हे अँटी हिस्टामिनिक प्रॉपर्टी शो करतात. देन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन. आता अँटी हिस्टामिनिक प्रॉपर्टी म्हणजे काय की तुमच्या बॉडीला डिटॉक्सिफाय करण्याचं काम हे इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स करत असतात. डिटॉक्सिफिकेशन करतात म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे ते अँटीटॉक्सिन तयार करणार. अँटीटॉक्सिन म्हणजे काय की एखादी टॉक्सिन जर सपोज तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाली किंवा एखाद्या बॅक्टेरियाने तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिन सिक्रेट केले तर त्याला डिस्ट्रॉय करण्याचं किंवा त्याची ऍक्टिव्हिटी इनहिबिट करण्याचं काम हे इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स करत असतात. म्हणून त्यांना आपण म्हणतो की दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन. ठीक आहे, तर हे होते कशाचे टाइप्स, ग्रॅन्युलोसाइट्सचे टाइप. उद्या आपल्याला अग्रॅन्युलोसाइट्सचे टाइप्स बघायचे. ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 टाइप्स आपण बघितले, दॅट इज न्यूट्रोफिल, बेसोफिल्स आणि इओसिनोफिल्स. त्याच्यानंतर ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय हे सुद्धा आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये त्याच्या बघितलं. उद्या आपल्याला अग्रॅन्युलोसाइट्सचे 2 टाइप्स बघायचे, दॅट इज लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट कडे वळणार आहोत. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. ओके. गुड आफ्टरनून डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसीज बघायचे. काल आपण एक शॉर्ट मध्ये बघितलं होतं की डब्ल्यूबीसीचे टाइप्स कोणते कोणते असतात. तर 2 मेन टाइप्स मी तुम्हाला सांगितले होते. एक होता ग्रॅन्युलोसाइट्स आणि सेकंड वन होता अग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे, ग्रॅन्युलोसाइटचे परत 3 प्रकार पडतात. हेही आपण त्या फ्लो चार्ट मध्ये बघितलं होतं. तर ते कोणते कोणते होते, तर न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स आणि इओसिनोफिल्स असे 3 टाइप्स ग्रॅन्युलोसाइट्सचे आपण बघितले होते. आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं होतं की अग्रॅन्युलोसाइट्सचे परत 2 टाइप्स पडतात, दॅट इज लिम्फोसाइट आणि मोनोसाइट्स आपण बघितलं होतं. ठीक आहे, तर आपण ते फक्त फ्लो चार्टच्या डायग्राम मध्ये बघितलं होतं. आज आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे की ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय, त्याचे कशाच्या बेसिसवर ते टाइप्स पडतात 3, किंवा त्या टाइप्स मध्ये मग कशा कशा प्रकारचे त्यांचे शेप्स असतात किंवा त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी प्रेझेंट असतात ते आपल्याला बघायचंय. तर सगळ्यात पहिले काय सांगितलं इकडे, टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसीज मध्ये पहिला पॉइंट आहे दीज आर कलरलेस न्यूक्लिएटेड सेल. डब्ल्यूबीसीज कसे आहेत, कलरलेस आणि न्यूक्लिएटेड म्हणजे त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असल्यामुळे आपण म्हणतो त्यांना न्यूक्लिएटेड सेल. त्यांना कुठल्याही प्रकारचा कलर नसतो म्हणून त्यांना आपण कलरलेस सेल्स म्हणतो. देन सेकंड इज दे शो पॉलिमॉर्फिझम. दे शो पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय की ह्याच्यामध्ये डब्ल्यूबीसी जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आणि साईज शो करतात म्हणून आपण म्हणतो की ते काय शो करतात, दे शो पॉलिमॉर्फिझम. देयर आर 2 टाइप्स डब्ल्यूबीसी. हे 2 मेन टाइप्सचे आहे, दॅट इज फर्स्ट वन इज ग्रॅन्युलोसाइट्स आणि सेकंड वन इज अग्रॅन्युलोसाइट्स. मग आता ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय, तर आपण बघणार आज आपल्याला फक्त ग्रॅन्युलोसाइट्सच बघायचंय. अग्रॅन्युलोसाइट्स आपण उद्या बघूयात, कारण की ग्रॅन्युलोसाइट्सचे परत 3 डिव्हिजन्स आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे म्हणून आपण 1 बाय 1 घेणार आहोत. तर पहिला पॉइंट काय आहे, ग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे, किंवा पहिला टाइप काय आहे डब्ल्यूबीसीचा, तर ग्रॅन्युलोसाइट्स. मग आता ग्रॅन्युलोसाइट्सचे काही इंट्रोडक्टरी पॉइंट सांगितले. तर डब्ल्यूबीसीज विथ ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. डब्ल्यूबीसीज किंवा असे व्हाईट ब्लड सेल्स की ज्यांचा सायटोप्लाझम किंवा सेंट्रल स्पेस जी असते त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात म्हणून काय म्हटलं जातं की हे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. म्हणजेच काय, डब्ल्यूबीसीज विथ ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. ग्रॅन्युलर सायटोप्लाझम का म्हणतो आपण, कारण की इकडे डायग्राम काढले तर त्या डायग्राम मध्ये जे तुम्हाला ब्लॅक कलरचे डॉटेड स्ट्रक्चर्स दिसतात त्यांना आपण ग्रॅन्युल्स नाव दिलंय. तर बाळांनो त्याच्या सायटोप्लाझम मध्ये अशा प्रकारचे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असल्यामुळे आपण त्यांना ग्रॅन्युलोसाइट्स म्हणतो. सेकंड पॉइंट आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट सेल्स. आता आपण पाहिलं होतं डब्ल्यूबीसीज ना किंवा व्हाईट ब्लड सेल्स ना किंवा व्हाईट ब्लड कॉर्पिस्कल्स नाच आपण ल्युकोसाइट सुद्धा म्हणतो. तर हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत त्यांना आपण आणखी काय म्हणू शकतो, कोणता दुसरा नाव आहे त्याच्यासाठी, तर इट इज पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट सेल्स.
का आपण असं नाव दिलंय त्याला किंवा का अशा प्रकारचं नाव त्याला दिलंय, तर पॉलिमॉर्फो मीन्स की त्या डब्ल्यूबीसी मध्ये किंवा ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेप्सचे किंवा वेगवेगळ्या प्रकार त्यांचा जो न्यूक्लियस आहे वेगवेगळ्या प्रकारचा शेप ते न्यूक्लियस शो करतो त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये असणारा, म्हणून आपण त्याला म्हणतो पॉलिमॉर्फो. पॉली मीन्स एकापेक्षा जास्त, ठीक आहे. मॉर्फो मीन्स त्यांचं स्ट्रक्चर जे असतं किंवा शेप जो असतो. न्यूक्लियर म्हणजे त्यांचा जो न्यूक्लियस आहे तो वेगवेगळे शेप शो करतो. आणि ल्युकोसाइट म्हणजे डब्ल्यूबीसी किंवा व्हाईट ब्लड सेल्स, म्हणून आपण त्याला म्हणतो पॉलिमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट सेल्स. म्हणजे त्यांचं जे न्यूक्लियस आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स शो करतं, दॅट इज पॉलिमॉर्फो म्हणतो आपण त्याला. आणि म्हणून आपण याला आणखी कोणत्या दुसऱ्या नावाने उच्चारू शकतो, तर दॅट इज ग्रॅन्युलोसाइट्स आर ऑल्सो कॉल्ड एज पॉलिमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट सेल्स, ठीक आहे. द नेक्स्ट पॉइंट इज इट हॅव लोब्युलेटेड न्यूक्लियाई इन डिफरंट शेप्स. आणि या लोब्युलेटेड न्यूक्लियाय किंवा डिफरंट शेप्स मधले न्यूक्लियाय प्रेझेंट असल्यामुळेच आपण याला असं नाव दिलंय. तर म्हणून हा पॉइंट काय सांगितलाय तिसऱ्या याच्यामध्ये, दे हॅव लोब्युलेटेड न्यूक्लियाय इन डिफरंट शेप्स. त्यांच्यामध्ये न्यूक्लियाय किंवा न्यूक्लियस प्रेझेंट असतं की जे वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स शो करतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे किंवा एकापेक्षा जास्त लोब्स त्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. देन फोर्थ वन इज these are formed from myeloid stem cells and once formed do not divide. मग आता हे जे ग्रॅन्युलोसाइट्स असतात ते कशापासून तयार झालेले असतात, तर these are formed from myeloid stem cells. आपल्या बॉडी मध्ये काही myeloid stem cells प्रेझेंट असतात, त्यांच्यापासून हे ग्रॅन्युलोसाइट्स जे असतात ते तयार होत असतात, फॉर्म होत असतात. आणि एकदा का ते फॉर्म झाले की ते परत डिवाइड होत नाही, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डिव्हिजन होत नाही, म्हणून काय सांगितलंय, these are formed from myeloid stem cells and once formed do not divide. म्हणजे एकदा का ते तयार झाले की त्यांचं परत विभाजन होत नाही. Then next one is it constitutes about 72% of total WBC. आपल्या बॉडी मधला जो टोटल WBC काउंट असतो त्याच्यापैकी 72% योगदान किंवा कॉन्ट्रीब्युशन कुणाचं असतं, तर या ग्रॅन्युलोसाइट्सचं असतं. म्हणून म्हटलंय it constitutes about 72% of total WBC. The next one is granules are secretory vesicles. मग आपण ऐकतोय की ग्रॅन्युल्स सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स आहे म्हणून त्यांना आपण ग्रॅन्युलोसाइट्स म्हणतो. तर काय आहे ग्रॅन्युल्स नेमकं, तर ग्रॅन्युल्स आर सिक्रेटरी वेसिकल्स. हे जे ग्रॅन्युल्स असतात हे सिक्रेटरी वेसिकल्स असतात किंवा त्यांना आपण सिक्रेटरी वेसिकल्स सुद्धा म्हणू शकतो. का आपण सिक्रेटरी वेसिकल्स म्हणतो त्यांना, कारण की ते कंटिन्युअसली कुठल्या काहीतरी कंपोनंट सिक्रेट करत असतात, स्त्रवत असतात, ठीक आहे. म्हणून आपण त्यांना सिक्रेटरी वेसिकल्स म्हणतो. मग ते काय सिक्रेट करतात, तर these granules contains various secretions and enzymes. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिक्रेशन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनेंट्स प्रेझेंट असतात आणि एन्झाईम सुद्धा प्रेझेंट असतात की ऍज पर रिक्वायरमेंट किंवा जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा ते एन्झाईम्स किंवा सिक्रेशन्स काय होणार, सिक्रेट होणार आणि मग त्याचं युटिलायझेशन करून घेतलं जाणार. Then last one is these are divided into 3 types. हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहे त्यांचे परत 3 प्रकार पडलेले आहेत. मग कोणते ते 3 टाइप्स, तर फर्स्ट वन इज न्यूट्रोफिल्स, सेकंड वन इज बेसोफिल्स आणि थर्ड वन इज इओसिनोफिल्स. हे तिन्ही जे टाइप्स आहे बाळांनो ते कशाच्या बेसिसवर त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, तर डिपेंडिंग अपॉन स्टेनिंग प्रॉपर्टी. कुठल्या प्रकारचं स्टेन त्यांची बॉडी रिटेन करते. आता स्टेन म्हणजे काय की एक प्रकारचा लिक्विड कंपोनेंट्स असतात ते की ज्यांच्या मदतीने एखादा बॅक्टेरिया असेल, पॅथोजन असेल किंवा आपल्या बॉडी मधल्या वेगवेगळ्या टाईपच्या पेशी असतील यांना व्हिज्युअलाइज करण्यासाठी आपण स्टेनिंग करत असतो की जेणेकरून ते इझिली आपल्याला अंडर मायक्रोस्कोप आपण त्यांना ऑब्झर्व करू शकू. किंवा हे जे स्टेन्स असतात कोणता बॅक्टेरिया किंवा कोणता ऑर्गॅनिझम कोणता स्टेन रिटेन करतो किंवा कोणत्या स्टेनचा कलर स्वतःच्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब करून घेतो, ऑन दी बेसिस ऑफ दॅट आपण ठरवत असतो की तो ग्राम पॉझिटिव्ह असणार आहे की ग्राम निगेटिव्ह असणार आहे. जर व्हायोलेट कलर एखाद्या ऑर्गॅनिझमनी रिटेन केला तर आपण म्हणणार की हा ऑर्गॅनिझम ग्राम पॉझिटिव्ह आहे. किंवा जर पिंक कलर एखाद्या ऑर्गॅनिझमनी रिटेन केला किंवा एखाद्या बॅक्टेरियाने रिटेन केला तर आपण म्हणणार की हा ऑर्गॅनिझम जो आहे तो ग्राम निगेटिव्ह आहे, ठीक आहे.
म्हणजे इन शॉर्ट क्लासिफाय करायचं असेल किंवा ऑब्झर्व करायचं असेल, कॅरेक्टर स्टडी करायचे असतील तर असं स्टेनिंग कॅरेड आउट केलं जातं. तर मग हे जे सेल्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन्स रिटेन करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कलर शो करतात. म्हणून त्यांचा काय झालेला आहे, डिपेंडिंग अपॉन दी स्टेनिंग प्रॉपर्टी किंवा त्यांची बॉडीची स्टेनिंग प्रॉपर्टी शो करते. ऑन दी बेसिस ऑफ दॅट या ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 प्रकार पडले. फर्स्ट वन इज न्यूट्रोफिल्स, सेकंड वन इज बेसोफिल्स अँड थर्ड वन इज इओसिनोफिल्स. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही की स्टेनिंग प्रॉपर्टीच्या बेसिसवर हे 3 प्रकार पडलेले आहेत. बाकी तुम्हाला काही एवढं डिटेलमध्ये म्हणजे तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगितलं ते काही तुम्हाला एवढं एक्झाम मध्ये नाही विचारलं जात. मी फक्त जस्ट फॉर युअर कन्व्हिनियन्स तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे की ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 प्रकार असतात. कशाच्या बेसिसवर, तर स्टेनिंग प्रॉपर्टीजच्या बेसिसवर त्यांचे हे 3 प्रकार पडलेले आहेत. फर्स्ट इज न्यूट्रोफिल, सेकंड वन इज बेसोफिल अँड थर्ड वन इज इओसिनोफिल. आपल्याला बघायचं आहे आता सगळ्यात पहिले आहे न्यूट्रोफिल्स. आता न्यूट्रोफिल्स मध्ये काय सांगितलंय, तर दीज आर व्हेरी फाईन, दे कंटेन व्हेरी फाईन ग्रॅन्युल्स. तर त्यांच्या इथे मी तुम्हाला डायग्राम दाखवलंय, तर त्यांच्यामध्ये जे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात ते अगदी मायन्यूट असतात, फाईन असतात. फाईन म्हणजे बारीक, ठीक आहे, अँड लार्ज इन नंबर, आणि खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये मी इथे कमी काढले. पण युजली काय असतं की न्यूट्रोफिल्सचं जे सायटोप्लाझम असतं, सेंट्रल स्पेस असते, तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये असे डॉटेड स्ट्रक्चर किंवा असे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. पण ते कसे असतात, व्हेरी फाईन म्हणजे अगदी बारीक असणार. म्हणून काय म्हटलंय, व्हेरी फाईन ग्रॅन्युल्स. सेकंड पॉइंट इज दीज आर लार्ज इन नंबर्स. त्यांचा जो नंबर असतो किंवा त्यांची जी क्वांटिटी असते ती जास्त असते सायटोप्लाझम मध्ये. देन दीज आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. इव्हनली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय, की प्रॉपरली ते सगळीकडे स्प्रेड झालेले असतात. म्हणून म्हटलंय की हे जे ग्रॅन्युल्स असतात दीज आर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड अँड स्टेन विथ न्यूट्रल स्टेन्स. न्यूट्रल स्टेनच्या मदतीने त्यांचं स्टेनिंग केलं जातं, ठीक आहे, की जेणेकरून म्हणजे न्यूट्रल स्टेन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डाईस, कलर्स वगैरे असतात, ठीक आहे, कलरफुल असतात ते डाईस किंवा स्टेन्स जे असतात ते कसे असतात, कलरफुल असतात. म्हणून काय सांगितलंय, दीज आर स्टेन विथ न्यूट्रल स्टेन्स. पण कोणत्या प्रकारचा स्टेन यूज केला जातो त्यांना स्टेनिंग करण्यासाठी, तर न्यूट्रल स्टेन यूज केला जातो. तर नेक्स्ट पॉइंट इज इट कॉन्स्टिट्यूट 70% ऑफ टोटल WBCs. या न्यूट्रोफिल्सचं टोटल WBCच्या काउंट मध्ये किती कॉन्ट्रीब्युशन, किती योगदान असतं, तर इट इज 70%. टोटल WBC फॉर्मेशन मध्ये न्यूट्रोफिल्स 70% एवढं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देत असतात. देन दीज आर स्पेरिकल सेव्हरल लोब्ड न्यूक्लियस. म्हणजे हे जे न्यूट्रोफिल्स असतात ते कसे असतात, स्पेरिकल असतात, सर्क्युलर असतात. आणि काय सांगितलंय, सेव्हरल लोब्ड न्यूक्लियस म्हणजे त्यांचा जो न्यूक्लियस असतो तो सेव्हरल लोब्ड असतो. आता इथे डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये 1, 2, 3 इथे नाव दिले आपण न्यूक्लियस. 1, 2, 3 म्हणजे एकापेक्षा जास्त लोब्स, एकापेक्षा जास्त कंपार्टमेंट्स तो न्यूक्लियस शो करतोय. म्हणून आपण म्हटलंय सेव्हरल लोब्ड. सेव्हरल म्हणजे एकापेक्षा जास्त, ठीक आहे, लोब्स किंवा कंपार्टमेंट तो न्यूक्लियस शो करतो. म्हणून न्यूक्लियस कसा म्हटलंय ते सेव्हरल लोब्ड न्यूक्लियस. दीज आर एबल टू परफॉर्म अमिबॉइड मूवमेंट अँड फॅगोसायटोसिस. हे न्यूट्रोफिल्स जे असतात ते अमिबॉइड मूवमेंट शो करतात. मी तुम्हाला सांगितलं होतं काल आपण अमिबॉइड मूवमेंट बघितलं होतं. तर हे जे न्यूट्रोफिल्स असतात बाळांनो ते सुद्धा अमिबॉइड मूवमेंट शो करतात. इन ऍडिशन टू दॅट दे ऑल्सो शो फॅगोसायटोसिस. मी तुम्हाला सांगितलं होतं 2 टर्म्स असतात, फॅगोसायटोसिस आणि पिनोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे सेल्फ इटिंग आणि पिनोसायटोसिस म्हणजे सेल्फ ड्रिंकिंग. म्हणजे जर एखाद्या पेशीमधला लिक्विड किंवा फ्लुइड पार्ट जर एखाद्या बॅक्टेरियाच्या किंवा पॅथोजनच्या मदतीने ड्रिंक केला जात असेल तर दॅट विल बी पिनोसायटोसिस. आणि फॅगोसायटोसिस म्हणजे काय, की तो जो इन्फेक्शन कॉज करणारा बॅक्टेरिया असेल किंवा पॅथोजन असेल त्याला एंगल्फ केलं जातं, स्वॉलो केलं जातं किंवा गिळून घेतलं जातं, ठीक आहे. तर हे करण्याचं काम कोण करणार, असे वेगवेगळ्या पेशी ज्या बेनिफिशियल किंवा युजफुल असतात आपल्या बॉडीमध्ये, की जे काय करतात पॅथोजन किंवा इन्फेक्शन कॉज करणाऱ्या बॅक्टेरियाला गिळून घेतात, त्या टर्मला तुम्ही म्हणत असता फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे काय, की एंगल्फिंग ऑफ बॅक्टेरिया, ठीक आहे, किंवा इन्फेक्शन कॉज करणाऱ्या बॅक्टेरियाला काय केलं जातं, ईट केलं जातं, एनगल्फ केलं जातं, त्याला तुम्ही म्हणत असता फॅगोसायटोसिस, की जेणेकरून त्याच्यापासून होणारं जे इन्फेक्शन आहे ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. द नेक्स्ट पॉइंट इज इट डिस्ट्रॉयज पॅथोजन बाय फॅगोसायटोसिस. मी तुम्हाला सांगितलं की पॅथोजन जे आहे त्याला डिस्ट्रॉय केलं जातं कशाच्या मदतीने,
फॅगोसायटोसिसच्या मदतीने म्हणजेच इन शॉर्ट इन्फेक्शन कॉज करणाऱ्या ऑर्गॅनिझमला हे काय करतात एनगल्फ करतात किंवा ईट करतात, त्यालाच म्हणतात तुम्ही फॅगोसायटोसिस. देन लास्ट वन इज पर्स इज मिक्सचर ऑफ डेड न्यूट्रोफिल्स, डॅमेज टिश्यूज अँड मायक्रोब्स. हा फक्त एक कन्व्हिनियन्स साठी तुम्हाला पॉइंट सांगितलाय की तुम्हाला एखादी जखम झाली असेल तर बऱ्याच वेळा तिथे पस होतो. पस मीन्स पू म्हणता तुम्ही त्याला, ठीक आहे. तर त्या जखमेच्या ठिकाणी पू होत असतो किंवा पस होत असतो. तर पस नेमका किंवा तो पू जो असतो ते काय असतं, तर इट इज डेड न्यूट्रोफिल्स. हे जे न्यूट्रोफिल्स असतात की जे डेड झालेले असतात ते डेड न्यूट्रोफिल्स तुमच्या त्या पस मध्ये प्रेझेंट असतात. डॅमेज्ड टिश्यूज, आपल्या स्किन मधले डॅमेज झालेले जे टिश्यूज असतात ते त्या पस मध्ये प्रेझेंट असतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रोब्स असतात, सूक्ष्म जीव असतात, हे त्या पस मध्ये किंवा तो जो पू असतो त्याच्यामध्ये ते प्रेझेंट असतात, ठीक आहे. तर हे झालं न्यूट्रोफिल्स. तर नेक्स्ट वन इज बेसोफिल्स. आता बेसोफिल्स काय आहे? बेसोफिल्सना तुम्ही सायनोफिल्स सुद्धा म्हणू शकता. तर व्हेरी फ्यू ग्रॅन्युल्स ऑफ लार्ज साइज, यांच्या सायटोप्लाझम मध्ये अगदी कमी. न्यूट्रोफिल्स मध्ये आपण पाहिलं होतं की जास्त प्रमाणामध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. त्याच्या ऑपोजिट जे बेसोफिल्स असतात किंवा सायनोफिल्स असतात त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये किंवा सेंट्रल स्पेस मध्ये खूप कमी ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात, ठीक आहे. मी इथे जरी जास्त दाखवले तरी काय इथे की खूप कमी प्रमाणामध्ये त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर ते जे ग्रॅन्युल्स असतात ते लार्ज साइजचे असतात किंवा त्यांची साइज मोठी असते. दीज आर स्टेन्ड विथ मिथिलीन ब्लू विच इज अ बेसिक स्टेन. यांच्यामध्ये कोणता स्टेन यूज केला जातो बाळांनो फॉर स्टेनिंग पर्पज? तर मिथिलीन ब्लू नावाचा स्टेन यूज केला जातो. मिथिलीन ब्लू हा बेसिक स्टेन आहे, ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज नॉन फॅगोसाइटिक स्मॉल अँड स्पेरिकल. हे जे बेसोफिल्स असतात हे नॉन फॅगोसाइटिक सेल्स असतात. नॉन फॅगोसाइटिक म्हणजे काय की ते फॅगोसाइटोसिस शो करणार नाही किंवा एखाद्या पॅथोजनला एन्गल्फ करणार नाही किंवा ईट करणार नाही, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? दीज आर नॉन फॅगोसाइटिक. नंतर ते कसे असतात? अगदी स्मॉल असतात. बेसोफिल्स जे असतात ते कसे असतात? स्मॉल असतात आणि स्पेरिकल असतात, ठीक आहे. त्यांचा सुद्धा शेप कसा असतो? सर्क्युलर असतो. देन इट कॉन्स्टिट्यूट 0.5 to 1% ऑफ टोटल डब्ल्यूबीसी. यांचं किती योगदान असतं टोटल डब्ल्यूबीसी फॉर्मेशन मध्ये? तर ओनली 0.5 to 1% एवढंच या बेसोफिल्सचं त्यांच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं टोटल डब्ल्यूबीसी काउंट मध्ये. नेक्स्ट, ट्विस्टेड न्यूक्लियस इज प्रेझेंट. त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये जो न्यूक्लियस असतो तो समवॉट ट्विस्टेड असतो, ठीक आहे. इथे डायग्राम मध्ये मी तुम्हाला बुक मध्ये डायग्राम अशीच दिली आहे, पण युजली ट्विस्टेड म्हणजे कसा असतो की असा पिरगळलेला असतो, ठीक आहे. तर ह्यांचा जो न्यूक्लियस असतो तो कसा असतो बाळांनो? थोडासा समवॉट ट्विस्टेड फॉर्म मध्ये असतो. देन प्रेझेंट इन इन्फेक्टेड अँड ॲलर्जिक कंडिशन्स ओनली. हे जे बेसोफिल्स असतात हे फक्त केव्हा प्रेझेंट असणार? जेव्हा तुम्हाला एखादं स्किन इन्फेक्शन झालेलं असेल किंवा एखादी ॲलर्जी तुम्हाला तुमच्या स्किनला झाली असेल तर त्याच कंडिशन मध्ये फक्त हे तिथे काय होणार? ओरिजिनेट होणार किंवा तिथेच हे फक्त प्रेझेंट असणार, ठीक आहे. म्हणून काय म्हटलंय? प्रेझेंट इन इन्फेक्टेड अँड ॲलर्जिक कंडिशन्स ओनली. म्हणजे जेव्हा फक्त इन्फेक्शन किंवा ॲलर्जिक कंडिशन्स तुमच्या स्किनवर झालेली असणार तेव्हाच हे बेसोफिल्स प्रेझेंट असणार, ठीक आहे. देन लास्ट वन इज इट सिक्रीट्स हिस्पॅरिन, हिस्टामाइन अँड सेरोटोनिन. हे जे कंपोनेंट्स आहेत हे सगळे कंपोनेंट्स आपल्या बॉडीमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात आणि त्याला सिक्रेट करण्याचं काम कोण करत असतं? बेसोफिल्स किंवा सायनोफिल्स करत असतात, ठीक आहे. म्हणून म्हटलंय दे सिक्रेट हिस्पॅरिन, हिस्टामिन अँड सेरोटोनिन. तर हे होतं बेसोफिल्स किंवा सायनोफिल्स. लास्ट वन आपल्याला बघायचं इओसिनोफिल्स. ओके, तर लास्ट वन इज इओसिनोफिल्स. इओसिनोफिल्स काय आहेत? तर इओसिनोफिल्सनाच तुम्ही आणखी ऍसिडोफिल्स सुद्धा म्हणू शकता. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? दीज कंटेन लायसोसोमल ग्रॅन्युल. यांच्या सायटोप्लाझम मध्ये आता आधीचे जे दोन आपण पाहिले त्याच्यामध्ये नॉर्मल ग्रॅन्युल्स प्रेझेंट होते, ठीक आहे. यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात ज्यांना तुम्ही म्हणता लायसोसोमल ग्रॅन्युल्स. हे लक्षात ठेवायचं. इओसिनोफिल्स हे सगळे टर्म्स तुमच्यासाठी नवीन आहेत, पण तरी सुद्धा हे जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर इओसिनोफिल्स जे आहेत बाळांनो, तर इओसिनोफिल्स
जे सायटोप्लाझम असतं किंवा सेंट्रल स्पेस असते त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, लायसोसोमल ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. तर इओसिनोफिल्स मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की त्यांच्यामध्ये लायसोसोमल ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात. these are stained with acidic stain like eosin. यांच्यामध्ये जो स्टेन यूज केला जातो तो ऍसिडिक स्टेन असतो. प्लस काय सांगितले की त्यांचे जे ग्रॅन्युल्स असतात ते रेड कलर शो करतात. देन यांचं कॉन्स्टिट्यूशन किंवा योगदान किती असतं टोटल डब्ल्यूबीसी काउंट मध्ये, तर ओन्ली 1 to 3% एवढंच यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. ठीक आहे. नेक्स्ट यांचा जो न्यूक्लियस असतो तो असतो बायलोब. याच्यामध्ये दिसतील तुम्हाला दोनच कंपार्टमेंट्स आहेत, 1 and 2. म्हणून काय म्हटलं जातं की यांचा जो न्यूक्लियस असतो तो बायलोब्ड असतो की ज्याच्यामध्ये फक्त 2 कंपार्टमेंट्स प्रेझेंट असतात. देन इट डिस्ट्रॉय अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बाय फॅगोसायटोसिस. एखादा इन्फेक्शन कॉज करणारा पॅथोजन जर आपल्या बॉडीमध्ये इन्क्लूड झाला असेल किंवा आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला असेल डायरेक्टली और इनडायरेक्टली, तर त्याचं जे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असतं ते डिस्ट्रॉय करण्याचं काम हे इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स करत असतात. म्हणजेच हे फॅगोसायटोसिस शो करतात. देन नेक्स्ट पॉइंट इज मी तुम्हाला आपण अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ऑलरेडी शिकलोय आधीच्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय की नंबर इन्क्रीजेस इन ॲलर्जिक कंडिशन. इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स जे आहे त्यांचा जो नंबर असतो किंवा काउंट असतो तो वाढतो जर तुमच्या बॉडीमध्ये, किंवा केव्हा वाढणार तो, तर इन ॲलर्जिक कंडिशन. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी झालेली असते तर त्या कंडिशन मध्ये तुमच्या बॉडीमध्ये हा जो इओसिनोफिलचा काउंट असतो तो काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. इट शोज अँटी हिस्टामिनिक प्रॉपर्टी. हे जे इओसिनोफिल्स असतात हे अँटी हिस्टामिनिक प्रॉपर्टी शो करतात. देन इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन. आता अँटी हिस्टामिनिक प्रॉपर्टी म्हणजे काय की तुमच्या बॉडीला डिटॉक्सिफाय करण्याचं काम हे इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स करत असतात. डिटॉक्सिफिकेशन करतात म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे ते अँटीटॉक्सिन तयार करणार. अँटीटॉक्सिन म्हणजे काय की एखादी टॉक्सिन जर सपोज तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाली किंवा एखाद्या बॅक्टेरियाने तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिन सिक्रेट केले तर त्याला डिस्ट्रॉय करण्याचं किंवा त्याची ऍक्टिव्हिटी इनहिबिट करण्याचं काम हे इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स करत असतात. म्हणून त्यांना आपण म्हणतो की दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन. ठीक आहे. तर हे होते कशाचे टाइप्स, ग्रॅन्युलोसाइट्सचे टाइप. उद्या आपल्याला अग्रॅन्युलोसाइट्सचे टाइप्स बघायचे. ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 टाइप्स आपण बघितले, दॅट इज न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स आणि इओसिनोफिल्स. त्याच्यानंतर ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय हे सुद्धा आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये त्याच्या बघितलं. उद्या आपल्याला अग्रॅन्युलोसाइट्सचे 2 टाइप्स बघायचे, दॅट इज लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट कडे वळणार आहोत. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. ओके.